ह्या सोहळ्याला आपले दोन अश्व आहेत, एक माऊलींचा एक जरीपटक्याचा. दोन्ही अश्व मानाचे आहेत. माऊलींना ज्ञानियांचा राजा अशी पदवी देण्यात आलेली आहे, म्हणून त्यांना हा राजश्रय आपण देतोय. आणि माऊलींचा जो अश्व आहे त्याच्यावरती कोणीही विराजमान नसतात, त्याच्यावरती माऊली स्वतः आरूढ असतात. प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनामधले जे काही मतभेद आहेत किंवा जे काही कठीणाई आहे त्यांच्यामधली, तर ती पार करण्याच्यासाठी थोडी शक्ती देव. कसं येतं इथं आळंदीला नेमकं? चालत प्रवास असतो. किती दिवसाचा असतो? साधारण एक नाही म्हटला तरी 11 दिवसाचा प्रवास. सगळे चालत येतात? हो, चालत येतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरक्षा पुरवण्याचं काम गेल्या शेकडो वर्षांपासून शितोळे सरकार करतात. ते कर्नाटकातील अंकली येथून येत असतात. हे कधीपासून येतात, त्यांचे वारीचे काय अनुभव आहेत आणि कसल्या कसल्या सुविधा आणि सुरक्षा या सोहळ्याला पुरवल्या जातात, त्यांच्याकडून मी माहिती घेणार आहे. रामकृष्ण हरी. जय हरी. सुरुवातीला आता वाखरीमध्ये आपण भेटलोय. सध्या तुमच्या काय मनात विचार सुरू आहे सगळा सोहळा पाहताना? आपले शब्द कमी पडतील असा हा सोहळा आहे. ही दिव्यता, जसं आपण म्हणतो की एखादं डोळ्यांनी पाहिलं किंवा शब्दांनी वर्णन केलं तर ह्याचं शब्द कमी पडतील असा हा दिव्य सोहळा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामधला जो उत्तेजितपणा आहे, जी ऊर्जा आहे, जी माऊली आपल्याला आता द्यायला लागलेली आहे, ती पॉझिटिव्हिटी घेऊन आपण पंढरीला चाललोय, देवाला भेटायला लागलोय. विठ्ठलाची आस आहे, त्या निमित्तानं आपण हे सगळे वेड्यासारखं आपण इथं जमलेलो आहे आणि ती उत्स्फूर्तता घेऊन आपण पंढरीच्याकडे चाललोय. हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. सोहळ्याला सुरक्षा पुरवण्याचं काम तुमचं घराणं करतंय, तर ही कितवी पिढी आहे तुमची? साधारण आता तसं बघायला गेलं तर 1832 पासून आपला हा सोहळा चालू होऊन आतापर्यंत अखंडपणे चालू आहे आणि पिढीजात पद्धतीने ही परंपरा चालू आहे. तर साधारण 200 वर्ष होत आले आणि त्याच्या हिशोबाने आपण जर म्हटला तर ही 10वी किंवा 11वी पिढी असंही म्हटलं तरी चालेल. सुरक्षेसोबत कुठल्या कुठल्या गोष्टी या सोहळ्याला अंकली येथून येत असतात कर्नाटकातून? पूर्ण जो लवाजमा माऊलींना जो लागतो, जो सज्ज असतो, तो सगळं काही आपला शितोळे अंकली हे जे गाव आहे कर्नाटकमध्ये, तिथनं हा लवाजमा येतो आणि तो माऊलींना पूर्ण सोहळ्यापर्यंत, सोहळा हुसतोपर्यंत सज्ज असतो. किती अश्व आणि किती आपले सरदार असतात या सोहळ्यामध्ये? ह्या सोहळ्याला आपले दोन अश्व आहेत, एक माऊलींचा एक जरीपटक्याचा. दोन्ही अश्व मानाचे आहेत. माऊलींना ज्ञानियांचा राजा अशी पदवी देण्यात आलेली आहे, म्हणून त्यांना हा राजश्रय आपण देतोय. आणि माऊलींचा जो अश्व आहे त्याच्यावरती कोणीही विराजमान नसतात, त्याच्यावरती माऊली स्वतः आरूढ असतात, म्हणून ही भावना घेऊन आपण हा सोहळा चालतो. आणि त्या संदर्भात माऊली आपल्याला आशीर्वाद पण देत असते. तुमच्या परिवारातील किती सदस्य येतात या वारीसाठी दरवर्षी? तसं बघायला गेलं तर आता सध्या तर आमच्या परिवारामधनं बाबा आणि मी, आम्ही दोघंच आहोत. पण हे सगळं काही जे काही चाललेलं आहे ते सर्व पूर्वजांची पुण्याई आणि माऊलींचा आशीर्वाद, हे दोन्ही गोष्टी आहेत, म्हणून हे सोहळा चालतोय. आणि आम्हाला यो आशीर्वाद आणि हा सेवा मिळायचा मान आहे, म्हणून हा आपण घेऊन चाललेलो आहे. शितोळे सरकारांचे दरवर्षी महाराष्ट्र 2 अश्व पाहत असतो, मात्र किती अश्व आहेत तुमच्याकडे बरं? आणि आता सध्या काय तिथे अंकली येथे कशा प्रकारे तुमचं एकंदरीत राज्य आहे? कसं आहे माहितीये का, अश्व हे देवाचे असले तरी पण हा मुळातनं हे दोन्ही अश्व, त्यांची देखरेख आणि त्यांचा जे काही आपलं वर्षभराचा जो खर्च आहे तो सगळं एक पद्धतीने आणि एकजुटीनं आपण करत असतोय. हे पिढीजात पद्धतीने चालू आहे, अजूनही चालू राहणार आणि याच्या पुढेही माऊलींचा आशीर्वाद आहे, म्हणून ही सेवा आपण करतच चाललोय. तर त्यांच्यासाठी जी काही देखरेख असती ती पूर्ण पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने चालू असती. दरवर्षी आपण त्यांना इकडं आणतो, बिना काही ट्रेनिंग देता ते ह्या सोहळ्यामध्ये सामील होतात. रिंगणामध्ये काही नुसतं माऊलींचा जो पावन पादुकाचा बुक्का असतो तो त्यांना लावण्यात येतो आणि ते सज्ज होऊन माऊलींच्या सेवेसाठी तत्पर असतात. तुमचे सरदार तुकाराम कोळी त्याच्यावर बसलेले असतात आणि ते धावतात आता रिंगणामधून,
तर घोड्याला प्रशिक्षण दिलं जातं की काय नेमकं त्याच्या पाठीमाग? तेच मी आता म्हटलं आपल्याला की ह्या सोहळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण नसतं. हे नुसतं माऊलींचा एक पॉझिटिव्ह वाईब जो असतो किंवा त्यांची जी एनर्जी असते ते घेऊन हे सगळं काही होत चालत असतं. कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण नसतं, नुसतं माऊलींचा बुक्का आणि त्याच्या पुढचा हा सगळा सोहळा. किती इतर अश्व किती आहेत तुमच्याकडे? इतर अश्व नाही आहेत, आपले 2च अश्व आहेत, हे दोन्ही मानाचे. पांडुरंगाकडे यावर्षी काय साखळा असणार आहे तुमचं? पांडुरंगांच्याकडं एकच आपलं साखळं आहे की बाबा जे काही आपल्याकडनं घडून घ्यायला लागलेलं आहे हे परिपूर्ण पद्धतीने आम्हाला सेवा ही घडवण्याचा जी संधी तुम्ही दिलेली आहे त्याचं एक आस आहे. आणि अशीच प्रेम आणि सगळ्यांच्या वरती हा जो सोहळ्याचा आणि इतर टायमाचा जो प्रेम आहे आपल्या सोबत चाललेला, तो प्रेम आमच्यावरती कायमस्वरूपी लाभून दे. आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनामधले जे काही मतभेद आहेत किंवा जे काही कठीणाई आहे त्यांच्यामधली, तर ती पार करण्याच्यासाठी थोडी शक्ती देव. शेवटचा प्रश्न, तुम्ही अंकलीवरून कसं येता इथं आळंदीला? नेमकं चालत प्रवास असतो. किती दिवसाचा असतो? साधारण एक नाही म्हटला तरी 11 दिवसाचा प्रवास. सगळे चालत येतात? हो, चालत येतो. नक्की. धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. तर हे होते शितोळे सरकार, जे की माऊलींच्या सोहळ्याला शेकडो वर्षापूर्वी सुरक्षेच्या कारणानुसार सुरक्षा पुरवत होते. अश्व असायचे, सरदार असायचे आणि या सगळ्या सोहळ्याला सुरक्षा असायची. मात्र आता तेच मानाचे घोडे झालेत आणि ते अश्व आपल्याला माऊलीच्या सोहळ्यातील जे गोल रिंगण आहेत 4, ते रिंगण आणि काही उभ्या रिंगणामध्ये आपल्याला धावताना मिळतात. आणि खऱ्या अर्थाने या वारीच्या सोहळ्याला रंगत आणण्याचं काम हे अश्व करत असतात. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी आपण नक्की पहा. विष्णू साना प्लेट्स मराठी वाकरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.